नमस्कार, मी प्राजक्ता मालवणी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने अस्सल मालवणी आंबोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आंबोळी बनवण्यासाठी मी इथे या पेल्याच्या मापाने 2 पेले जाडसर आणि जुने तांदूळ घेतले आहेत। त्याच पेल्याच्या मापाने 1 पेला मी अशा प्रकारे उकडे तांदूळ घेतले आहेत। कोकणामध्ये या उकड्या तांदळापासून पौष्टिक अशी पेज बनवली जाते। हे तांदूळ आंबोळीमध्ये वापरल्याने आंबोळी चविष्ट आणि पौष्टिक तर होतेच, त्यासोबत अतिशय मऊ, जाळीदार आणि लुसलुशीत होते। याच पेल्याच्या मापाने 1.25 पेला मी उडीद डाळ घेतली आहे, म्हणजे एकूण 3 पेले तांदूळ आणि 1.25 पेला उडदाची डाळ असे प्रमाण आहे। त्यासोबत मी 1 चमचा मेथी घेतली आहे। आता हे दोन्ही प्रकारचे तांदूळ व मेथी आणि उडीद डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। त्यानंतर धुवून घेतलेल्या उडीद डाळ आणि तांदूळ यामध्ये ते बुडतील एवढे पाणी घालून 6 तास भिजत ठेवून देऊ। 6 तासांनंतर डाळ आणि तांदूळ छान भिजले आहेत। आता आपण हे मिक्सर मध्ये थोडेसे खसखशीत म्हणजे रवाळ असे वाटून घेऊ। तांदूळ व डाळ मिक्सर मधून वाटून घेताना थोडे थोडे पाणी घालून वाटावे। एकदम जास्त पाणी घालू नये, पिठामध्ये पाणी जास्त झाले तर पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही। आता हे सर्व डाळ तांदूळ आपण अशा प्रकारे वाटून घेऊ। वाटून घेतलेलं आंबोळीचं पीठ मी एका भांड्यात काढून घेतलं आहे। पिठासाठी भांडं घेताना पिठाच्या प्रमाणापेक्षा थोडं मोठं घ्यावं, यामुळे पिठाला फर्मेंट व्हायला, फुगून यायला पुरेशी जागा मिळेल व पीठ बाहेरही उतू जाणार नाही। हे सर्व पीठ व्यवस्थित ढवळून छान मिक्स करून घेऊया। आता या भांड्यावर झाकण ठेवूया। या भांड्याला मी उबदार शाल गुंडाळून रात्रभर पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवून देणार आहे। उबदार कापड गुंडाळल्यामुळे पीठ सहजपणे फर्मेंट होते। रात्रभरानंतर आता आपण पाहूया, इथे आपलं आंबोळीचं पीठ व्यवस्थित आंबून तयार झालं आहे। हे आंबोळीचे पीठ आता नीट मिक्स करून घेऊया। आंबोळ्या काढण्यासाठी एका छोट्या भांड्यात मी हे थोडं पीठ बाजूला काढून घेत आहे। या पिठामध्ये थोडं पाणी आणि मीठ घालून घेऊया। इथे पीठ जाड असल्याने मी थोडं पाणी घालून घेत आहे। पीठ जर अगोदरच पातळ असेल तर यामध्ये पाणी घालायची गरज नाही। आंबोळीच्या पिठाची कन्सिस्टन्सी या प्रकारे ठेवावी, जास्त पातळ किंवा घट्ट असू नये। आता आपण या आंबोळ्या पारंपरिक पद्धतीने बिडाच्या तव्यावर बनवणार आहोत। गॅसवर ठेवलेला बिडाचा तवा चांगला तापला की गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवूया आणि तव्याला ब्रशने तेल लावून घेऊया। आता इथे मी एका खोलगट डावाने आंबोळीचे पीठ तव्यावर अशा पद्धतीने गोल पसरवून घेत आहे। इथे तुम्हाला दिसेल की आंबोळीला छान जाळी पडली आहे।
1 मिनिटानंतर उलटण्याच्या साहाय्याने आंबोळी कडेकडेने उचलून परतूया आणि दुसऱ्या साईडनेही भाजून घेऊया। दुसऱ्या साईडनेही भाजून झाली की आंबोळी तव्यावरून काढून घेऊ। अशा पद्धतीने आपण सर्व आंबोळ्या बनवून घेऊया। आंबोळी बनवताना उकडे तांदूळ वापरल्याने आंबोळी नेहमीपेक्षा अधिक मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार होते। या पद्धतीने मालवणी आंबोळी घरी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा।